आजच्या या नव्या आणि अत्यंत रंजक अशा सखोल विश्लेषणात सर्वांचे स्वागत आहे. या स्रोतांमधून आपण भारताच्या 5व्या पंचवार्षिक योजनेचा वेध घेणार आहोत. हां, जी योजना 1974 ते 1978 या काळात राबवली गेली. अगदी बरोबर. आजची आपली ही चर्चा एका वेगळ्याच पातळीवर जाणार आहे. अर्थशास्त्राच्या या कोरड्या आकड्यांमागे त्या काळातील थरारक राजकीय घडामोडी आणि एका विकसनशील देशाचा स्वतःच्या अस्तित्वासाठीचा संघर्ष कसा लपलेला आहे हे शोधणे हेच आपले आजचे मुख्य मिशन आहे. अगदी खरंय. आपण सुरुवात करूया आपल्या नोट्समधील एक अशा वास्तवापासून जे वाचून कोणीही क्षणभर सुन्न होईल. बघा, 1970-71च्या काळात भारतातील तब्बल 56.30% लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत होती. म्हणजे देशातील निम्म्याहून अधिक जनता रोजच्या जगण्यासाठी 2 वेळच्या अन्नासाठी संघर्ष करत होती. ही कल्पनाच अंगावर काटा आणणारी आहे. आणि या आकडेवारीकडे केवळ एक फॅक्ट म्हणून बघून चालणार नाही. याच भयानक वास्तवातून 1971च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये इंदिरा गांधींची गरिबी हटाव ही घोषणा जन्माला आली. गरिबी हटाव. हो, ती केवळ एक राजकीय घोषणा नव्हती, तर ती त्यावेळच्या भारताची सर्वात मोठी गरज होती. पुढे जाऊन हीच घोषणा या 5व्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य गाभा बनली. बरोबर. पण या योजनेची व्याप्ती फक्त गरिबांना मदत करण्यापुरती मर्यादित ठेवण्यात आलेली नव्हती. आपल्या नोट स्पष्ट करतात की स्वावलंबन आणि आत्मनिर्भरता हे या योजनेचे खरे आणि व्यापक लक्ष होते. म्हणजे देशाला केवळ गरिबीच्या खाईतून बाहेर काढायचे नव्हते, नाही, त्याला स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे करायचे होते. बाहेरच्या देशांवर अन्नासाठी आणि तंत्रज्ञानासाठी असलेलं अवलंबित्व संपवणे हे यामागील मुख्य सूत्र होते. आणि हे साध्य करण्यासाठी आखलेल्या या योजनेच्या कालावधीतच एक मोठं रहस्य लपलेलं दिसते. इथं आपल्या नोट्समध्ये एक अतिशय कुतूहल निर्माण करणारी नोंद आहे. कोणती नोंद? बघा, ही 5वी पंचवार्षिक योजना 1 एप्रिल 1974ला सुरू झाली. नावानुसार ती 5 वर्ष म्हणजे 1979 पर्यंत चालण्या अपेक्षित होते. पण ती 1 वर्ष आधीच म्हणजे 31 मार्च 1978ला अचानक बंद पडली. हो, हे खरंच खूप मोठं सस्पेन्स आहे. एका देशाचा इतका मोठा आणि महत्वाकांक्षी आर्थिक आराखडा मुदतीपूर्वीच का गुंडाळला गेला हा प्रश्न नक्कीच निर्माण होतो. नक्कीच. या रहस्यमयी शेवटाकडे आपण टप्प्याटप्प्याने जाणारच आहोत. पण त्याआधी या एवढ्या मोठ्या आर्थिक मोहिमेचे नेतृत्व कोण करत होते आणि त्याचा पाया कसा रचला गेला हे समजून घेणं महत्वाचं ठरतं. बघायला गेलं तर या महाकाय नियोजनाची धुरा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे अध्यक्ष म्हणून होती. पण प्रत्यक्ष आराखडा तयार करण्याचे म्हणजे नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपद अत्यंत अनुभवी हातांमध्ये सोपवण्यात आले होते. डिसेंबर 1974 पर्यंत दुर्गाप्रसाद धर, ज्यांना डीपी धर म्हणून ओळखले जाते, त्यांनी हे पद सांभाळले. डीपी धर? हो, त्यांच्या कार्यकाळातच या योजनेचा मुख्य साचा तयार झाला. त्यानंतर जानेवारी 1975 पासून पी.एन. हक्सार यांनी हे उपाध्यक्षपद स्वीकारले. बरोबर. या नेतृत्वाने ज्या विशिष्ट मॉडेलवर ही योजना आधारली ते अर्थशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत क्रांतिकारक होते. म्हणजे आपल्या स्रोतांमध्ये त्याचा जो उल्लेख आहे, हो, ॲलन मान आणि अशोक रुद्र यांचे खुले सातत्य प्रतिमान असा त्याचा उल्लेख केलेला आहे. इंग्रजीत याला ओपन कन्सिस्टन्सी मॉडेल असे म्हणतात. आता आपण या इंजिनच्या लक्ष्यांकडे वळूया. आपल्या स्रोतांमध्ये एक अत्यंत महत्वाची आणि धोरणात्मक बदलाची नोंद आहे. या 5व्या पंचवार्षिक योजनेत पहिल्यांदाच राष्ट्रीय उत्पन्नातील वृद्धिदराचं लक्ष हे GDP आधारित करण्यात आलं होतं. हो, हा एक मोठा बदल होता. आधीच्या योजनांपेक्षा हा दृष्टिकोन खूप वेगळा होता. या योजनेत वार्षिक वृद्धिदराचं लक्ष 4.4% इतकं निश्चित करण्यात आलं होतं. आणि हे आकडे गाठण्यासाठी पैशांची आणि गुंतवणुकीची जी आखणी केली गेली ती पाहिल्यावर तत्कालीन धोरणकर्त्यांच्या प्राधान्यक्रमांबद्दल खूप काही स्पष्ट होते. बरोबर. त्या प्राधान्यक्रमांची आकडेवारीच आपल्याला या योजनेचा खरा आत्मा दाखवते. या योजनेचा एकूण सार्वजनिक खर्च 38,853 कोटी रुपये इतका भव्य निश्चित करण्यात आला होता. 38,853 कोटी. हो, पण खरी रणनीती या खर्चाच्या विभागणीत लपलेली होती. एकूण खर्चापैकी सर्वाधिक म्हणजे तब्बल 26% खर्च हा उद्योग व खाणकाम या क्षेत्रावर करण्यात आला. आणि कृषी क्षेत्रावर? त्या खालोखाल 22% खर्च हा कृषी व सिंचनावर करण्यात आला. इथेच एक मोठा विरोधाभास डोळ्यांसमोर उभा राहतो. मगाशी आपण पाहिले की देशातील 56% लोकसंख्या गरिबीत आणि उपासमारीत जगत होती. लोकसंख्येचा एवढा मोठा भाग अन्नासाठी संघर्ष करत असताना
कृषी क्षेत्रापेक्षा उद्योगांवर आणि खाणकामावर जास्त खर्च का? सकृत दर्शनी हा निर्णय गरिबी हटावच्या मूळ उद्देशाच्या विरोधात जाणारा वाटू शकतो. तसं वाटणं अगदी स्वाभाविक आहे, पण हाच तो आत्मनिर्भर बनण्याच्या हेतूचा कळीचा मुद्दा आहे. गरिबी घटवण्यासाठी केवळ बाहेरून अन्नधान्य आणून वाटणे हा तात्पुरता उपाय ठरला असता. देशाला जर खऱ्या अर्थाने आणि दीर्घकाळासाठी आत्मनिर्भर व्हायचे असेल तर एक मजबूत औद्योगिक पाया उभारणे अत्यंत गरजेचं होतं. शेतीसाठी लागणारी खते, ट्रॅक्टर्स आणि सिंचनासाठी लागणारे पंप तयार करण्यासाठी आधी पोलाद आणि मोठे कारखाने लागतात. आत्ता उलगडला तो मुद्दा. हो, त्यामुळे उद्योगांवर केलेला खर्च हा अंतिमतः कृषी क्षेत्रालाच मजबूत करण्यासाठी टाकलेले पाऊल होते. अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी औद्योगिक क्रांतीला पर्याय नव्हता. हे स्पष्टीकरण त्या आकडेवारीला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाते. एकीकडे उद्योगांना चालना देऊन देशाचा पाया मजबूत करणे आणि दुसरीकडे तळागाळातील लोकांसाठीच्या थेट कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित करणे असा हा दुहेरी मार्ग होता. अगदी बरोबर. आपल्या नोट्स सांगतात की फक्त अर्थव्यवस्थाच नाही तर सामाजिक विकासाचे विषय देखील या योजनेच्या केंद्रस्थानी होते. साक्षरता वाढवणे आणि लोकसंख्या नियंत्रण हे दोन अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचे विषय याच योजनेत प्रामुख्याने हाताळले गेले. या संपूर्ण गरिबी हटाव मोहिमेला मूर्तरूप देण्यासाठी 3 अत्यंत महत्त्वाचे कार्यक्रम या काळात सुरू करण्यात आले. आपण त्यातल्या पहिल्या कार्यक्रमापासून सुरुवात करूया. यातील पहिला आणि सर्वात पायाभूत कार्यक्रम म्हणजे किमान गरजा कार्यक्रम, ज्याला इंग्रजीत मिनिमम नीड्स प्रोग्राम किंवा थोडक्यात MNP म्हटले जाते. MNP. हो. नियोजन आयोगाचे तत्कालीन उपाध्यक्ष DP धर यांनी योजनेच्या पहिल्याच वर्षी हा कार्यक्रम लागू केला. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यात गरिबांना केवळ रोख रकमेचे वाटप नव्हते. मग काय होतं यात? तर त्यांच्या जगण्याचा स्तर उंचावणाऱ्या प्रत्यक्ष मूलभूत सुविधा पुरवण्यावर भर होता. ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षण, पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्यसेवा, रस्ते, ग्रामीण विद्युतीकरण आणि पोषण या 6 घटकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. 73चा विचार करतो तेव्हा एखाद्या दुर्गम गावात पहिल्यांदाच विजेचा बल्ब लागणं किंवा 2 गावांना जोडणारा पहिला कच्चा रस्ता तयार होणं हे अर्थशास्त्राच्या कागदावरील आकड्यांपेक्षा कितीतरी पटीने मोठे आणि जिवंत वास्तव होतं. खरंय, पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळणं ही त्याकाळी एक चैनीची गोष्ट मानली जात होती. त्या पार्श्वभूमीवर हा MNP कार्यक्रम म्हणजे खऱ्या अर्थाने गरिबीवर केलेला थेट प्रहार होता. यासोबतच दुसरा एक महत्त्वाचा कार्यक्रम या नोट्समध्ये नमूद आहे, तो म्हणजे आदिवासी उपयोजना किंवा ट्रायबल सबप्लॅन. भारतातील मुख्य प्रवाहातील लोकसंख्या आणि अतिदुर्गम भागात राहणारे आदिवासी बांधव यांच्या विकासात ऐतिहासिक काळापासून जी एक मोठी दरी निर्माण झाली होती, ती दरी यातून ओळखण्यात आली. देशाचा GDP वाढत असताना हे समाज घटक मागे राहू नयेत यासाठी हा विशेष प्रयत्न या योजनेत सुरू करण्यात आला. त्यांच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक गरजा ओळखून त्यांच्यासाठी विकासाची वेगळी आणि पूरक धोरणे राबवणे हा या उपयोजनेचा मुख्य उद्देश होता. म्हणजे समाजातील सर्वात शेवटच्या घटकापर्यंत विकासाची फळे पोचवण्याचा हा एक अत्यंत गांभीर्याने केलेला प्रयत्न होता. नक्कीच. आणि यानंतर येतो तो या योजनेच्या कार्यकाळातील अत्यंत गाजलेला आणि वादळी ठरलेला तिसरा कार्यक्रम, 20 कलमी कार्यक्रम किंवा 20 पॉइंट प्रोग्रॅम. हो. या कार्यक्रमाचा संदर्भ देशातील तत्कालीन राजकीय परिस्थितीशी आणि आणीबाणीशी थेट जोडलेला आहे. पंतप्रधान इंदिरा गांधींनी हा कार्यक्रम जेव्हा जाहीर केला तेव्हा त्याचा मुख्य उद्देश कृषी आणि औद्योगिक उत्पादन तातडीने दूर करण्यासाठी थेट उपाययोजना करणे होता. बरोबर. पण हा कार्यक्रम ज्या वेगाने आणि ज्या परिस्थितीत राबवण्यात गेला ते समजून घेणं जास्त महत्त्वाचं ठरतंय. या 20 कलमांमध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेला लागलेल्या ग्रहण सोडवण्याचे उपाय होते. त्यात चलनवाढ रोखणे, उत्पादन वाढवणे अशा अनेक गोष्टींचा समावेश होता. पण या कार्यक्रमाची अंमलबजावणी ज्या वातावरणात झाली ते वातावरण देशाच्या लोकशाहीतील एका मोठ्या वादळाचे होते. आणि इथूनच आपल्या चर्चेला एक अत्यंत नाट्यमय वळण मिळते. आपण अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे अर्थशास्त्राचे कागदपत्र आणि देशाचे धगधगते राजकारण एकमेकांना धडकते. आपल्या स्रोतांमध्ये काही अत्यंत महत्त्वाच्या ऐतिहासिक आणि राजकीय घडामोडींच्या नोंदी आहेत ज्यांचा या योजनेवर थेट परिणाम झाला. या भागात आपण आणीबाणी आणि त्या काळातील राजकीय भूकंपांबद्दल बोलणार आहोत. आपण कोणत्याही राजकीय विचारधारेचे किंवा बाजूचं समर्थन अथवा विरोध करत नाही. मूळ स्रोतातील ऐतिहासिक नोंदी जशाच्या तशा आणि तटस्थपणे समजून घेण्याचा आपला प्रयत्न आहे. नक्कीच. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. तर या काळातील पहिली सर्वात मोठी आणि ऐतिहासिक घटना घडली ती 18 मे 1974 रोजी.
भारताने राजस्थानमधील पोखरण येथे आपली पहिली अणुचाचणी यशस्वीपणे पार पाडली. आणि बुद्ध हसला किंवा स्माइलिंग बुद्धा हा तो जगप्रसिद्ध सांकेतिक शब्द होता. एका बाजूला देश गरिबी हटावची मोहीम राबवत असताना दुसरीकडे अणुचाचणीसारखा अत्यंत खर्चिक आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत प्रयोग करणे हे अनेकांना आश्चर्यकारक वाटू शकते. साहजिकच आहे. पण मगाशी आपण ज्या आत्मनिर्भरतेच्या लक्ष्याबद्दल बोललो त्याचाच हा एक भाग होता. आर्थिक आणि लष्करी ताकद या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. बरोबर. या अणुचाचणीबद्दल स्रोतांमध्ये काही अत्यंत तांत्रिक नोंदी आहेत. या चाचणीत सायरस नावाच्या अणुभट्टीतील प्लुटोनियमचा अत्यंत कौशल्याने वापर करण्यात आला होता. सायरस अणुभट्टी? हो. आणि या संपूर्ण गोपनीय अभियानाचे नेतृत्व ख्यातनाम शास्त्रज्ञ राजा रमण्णा यांनी केले होते. भारताने जागतिक महासत्तांना स्पष्ट संदेश दिला होता की आमचा देश स्वतःचे संरक्षण करण्यास पूर्णपणे समर्थ आहे. देशाच्या भौगोलिक सामर्थ्यात आणि नकाशात भर घालणारी आणखी एक मोठी घटना याच काळात घडली. आपल्या नोट्समध्ये 26 एप्रिल 1975ची नोंद आहे. 36व्या घटनादुरुस्तीद्वारे सिक्कीम हे राज्य भारतात पूर्णपणे विलीन झाले आणि त्याला भारताच्या पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला. एकीकडे अर्थव्यवस्था मूळ धरत होती, तर दुसरीकडे देशाचा राजकीय आणि भौगोलिक विस्तारही होत होता. पण या यशाच्या आणि सामर्थ्याच्या कथांसोबतच एक असा राजकीय भूकंप आला ज्याने देशाचा चेहरामोहराच बदलून टाकला. तो भूकंप म्हणजे आणीबाणी किंवा नॅशनल इमर्जन्सी. हो. 25 जून 1975 रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सल्ल्यानुसार तत्कालीन राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी देशात आणीबाणी लागू केली. बरोबर. यासाठी संविधानातील अंतर्गत अशांतता या कारणाचा आधार घेण्यात आला होता. हा निर्णय भारतीय राजकारणातील सर्वात वादग्रस्त आणि उलथापालथ करणारा निर्णय ठरला. नागरी हक्क स्थगित झाले आणि देशात प्रचंड राजकीय अस्थिरता निर्माण झाली. आता अर्थशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या मनात इथं एक अत्यंत नैसर्गिक प्रश्न उभा राहील. कोणता? एका बाजूला संपूर्ण देशात आणीबाणी लागू आहे, राजकीय नेते तुरुंगात आहेत, संपांवर बंदी आहे आणि प्रचंड अस्थिरता आहे. अशा या वादळी परिस्थितीत त्या 5व्या पंचवार्षिक योजनेचं काय झाले? एवढ्या मोठ्या राजकीय संकटात ही आर्थिक योजना पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली का? नाही, आणि हेच तर या संपूर्ण विश्लेषणातील सर्वात मोठं आश्चर्य आहे. एवढी राजकीय अस्थिरता आणि आणीबाणीसारखी अभूतपूर्व परिस्थिती असूनही ही योजना आर्थिकदृष्ट्या केवळ तग धरूनच राहिली नाही, तर ती आकडेवारीच्या निकषावर आश्चर्यकारकपणे यशस्वी ठरली. खरंच? हो. आपण मगाशी पाहिले की डी.पी. धर यांच्या मॉडेलनुसार राष्ट्रीय उत्पन्नाच्या वृद्धिदराचे लक्ष्य 4.4% इतके निश्चित करण्यात आले होते. बरोबर. पण जेव्हा आकडेवारी समोर आली तेव्हा भारताने चक्क 4.8% इतका विकासदर गाठला होता. 4.8%? हो. निर्धारित लक्ष्यापेक्षा अधिक यश मिळवणे हे अशा अस्थिर काळात कोणत्याही अर्थव्यवस्थेसाठी एक मोठे आणि अनपेक्षित यश होते. मी जेव्हा या नोट्समधील अन्नधान्य उत्पादनाची आणि महागाईची आकडेवारी पाहिली तेव्हा माझा विश्वासच बसला नाही. फक्त वृद्धिदरच नाही, तर ज्या शेतीवर देशाची गुजराण अवलंबून होती तिथेही मोठी क्रांती नोंदवली गेली. 1977-78 या वर्षापर्यंत अन्नधान्याचं उत्पादन तब्बल 126.4 दशलक्ष टनांवर पोचले होते. लागवडीखालील जमीन आणि सिंचन क्षमतेत झालेली ही मोठी वाढ देशाच्या स्वावलंबनाचे एक मूर्तिमंत उदाहरण होती. ऐकणाऱ्यांनी या आकड्यांकडे विशेष लक्ष द्यावे. महागाईचे आकडे खरोखरच थक्क करणारे आहेत. 1974-75 या सुरुवातीच्या काळात महागाईचा दर 25.2% या सर्वोच्च आणि भयंकर पातळीवर होता. 25.2%? विचार करा, 25% महागाई म्हणजे काय? आज जे 100 रुपयांना मिळते ते पुढच्या वर्षी 125 रुपयांना मिळणे. अशा महागाईत सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडते. अगदी खरंय. पण या योजनेतील धोरणामुळे, कठोर आर्थिक शिस्तीमुळे आणि कदाचित आणीबाणीच्या काळात प्रशासनावर आलेल्या दबावामुळे 1977-78 मध्ये हाच महागाईचा दर थेट 5.2% खाली आला. 5.2%? हो. एका विकसनशील देशाने महागाईवर मिळवलेला हा एक प्रचंड मोठा विजय होता. जर आपण या सर्व आकडेवारीकडे एकवटून पाहिले तर एक गोष्ट स्पष्ट होते की डी.पी. धर यांचे ते खुले सातत्य प्रतिमान आणि प्रत्यक्ष जमिनीवर राबवलेले किमान गरजा कार्यक्रम खरोखरच काम करत होते. अर्थव्यवस्था रुळावर आली होती, गरिबी हटावच्या दिशेने मजबूत पावले पडत होती आणि महागाई आटोक्यात आली होती. ही योजना एक सक्सेस स्टोरी बनत होती.
बरोबर. पण विकासाची आणि यशाची ही कथा इथेच एका गोड शेवटावर संपत नाही. तिला एक अत्यंत अनपेक्षित आणि नाट्यमय वळण मिळते आणि इथेच आपल्याला त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळते की ही योजना 1 वर्ष आधीच म्हणजे 1978 मध्ये का गुंडाळली गेली. कारण आकडेवारी कितीही उत्तम असली तरी ती राजकारणापासून वेगळी राहू शकत नाहीये. बरोबर. आणीबाणीनंतर 1977 मध्ये देशात सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये आणीबाणीच्या रोषामुळे सत्ताधारी काँग्रेस पक्षाचा मोठा पराभव झाला आणि देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच गैर-काँग्रेसी सरकार सत्तेवर आले. मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनता पार्टीने सरकार स्थापन केले. सत्ता बदलताच धोरणेही बदलली. नवीन सरकारने जुन्या सरकारची छाप पुसून टाकण्यासाठी ही अतिशय यशस्वी ठरत असलेली 5वी पंचवार्षिक योजना तिच्या मुदतीपूर्वी 1 वर्ष आधीच म्हणजे 1978 मध्ये रद्द करण्याचा निर्णय घेतला. एका अर्थाने हा अर्थव्यवस्थेवर पडलेला राजकीय कुऱ्हाडीचा घाव होता. योजना रद्द करून हे नवीन सरकार थांबले नाही. त्यांनी लगेचच स्वतःचे आर्थिक धोरण राबवण्यास सुरुवात केली. हो. जुन्या 5 वर्षांच्या ठराविक साच्याला बाजूला सारून त्यांनी 1978 ते 1980 या काळासाठी एक नवीन संकल्पना आणली. आपल्या नोट्समध्ये याला सरकती योजना किंवा रोलिंग प्लॅन असे नाव दिलेले आहे. रोलिंग प्लॅन. हो. एका स्थिर आणि यशस्वी 5 वर्षांच्या योजनेची जागा आता या नवीन सरकत्या योजनेने घेतली होती. या संपूर्ण कालखंडाचा आणि आपल्या स्रोतांमधील माहितीचा जर सारांश काढायचा झाला तर 1970चे दशक हे खऱ्या अर्थाने भारतीय अर्थव्यवस्थेच्या आणि राजकारणाचा एक मोठ्या संक्रमणाचं दशक होते असे म्हणावे लागेल. नक्कीच. गरिबी हटावची ती भावनिक आणि महत्वाकांक्षी घोषणा, ॲलन मान आणि अशोक रुद्र यांच्या संकल्पनेवर आधारित डी.पी. धर यांनी तयार केलेले खुले सातत्य प्रतिमान, तळागाळातील लोकांसाठी आणलेला किमान गरजा कार्यक्रम आणि जागतिक स्तरावर भारताची सामरिक ताकद सिद्ध करणारी पोखरणची अणुचाचणी या सर्व गोष्टींनी हा काळ अभूतपूर्व बनवला. पण त्याचवेळी आणीबाणीसारखी घटना आणि त्यानंतर झालेलं सत्तांतर यामुळे या सर्व आर्थिक यशाला अचानक आलेला पूर्णविराम हे एक मोठं शल्यही मागे सोडून जातो. या संपूर्ण सखोल चर्चेतून जो अर्थबोध होतो तो केवळ अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठीच नाही तर आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचा आहे. आजच्या या वेधक आणि माहितीपूर्ण सखोल विश्लेषणात आपण इथेच थांबूया. या संपूर्ण गुंतागुंतीच्या पण अत्यंत रंजक प्रवासात आमच्यासोबत जोडले गेल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच एका नवीन आणि ज्ञानवर्धक विश्लेषणासह आपण पुन्हा नक्की भेटू.